नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुरेश सूर्यवंशी आणि आज आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि या आपल्या योग दिनानिमित्त आज आपण खूप महत्त्वाच्या अशा विषयावर बोलूया, ज्यात रक्तदाब म्हणजे उच्च रक्तदाब, ज्याला हायपरटेन्शन असं म्हणतो आपण, तो आणि योग याचा काय संबंध आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन हा आजच्या काळातील जीवनशैलीमुळे निर्माण झालेला महत्त्वाचा असा एक आजार आहे, ज्याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, म्हणजे मूक आजार असा म्हटलं जातो. कारण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कोणतीही प्रकारची ठळक लक्षणे दिसत नाही, परंतु कालांतराने हृदय, मेंदू, किडनी आणि रक्तवाहिन्यांवर गंभीर असा परिणाम होत असतो. हाय ब्लड प्रेशरसाठी काय काय ट्रीटमेंट असते, तर एक औषधोपचार असतात, संतुलित आहार घ्यावा लागतो, नियमित व्यायाम करावा लागतो आणि आपलं वजन हे कमी करावं लागतं आणि स्ट्रेस कमी करणं गरजेचं असतो. याबरोबर जर आपण योगाचा त्या ट्रीटमेंटमध्ये जर समावेश केल्यास आपला रक्तदाब व्यवस्थित कंट्रोल होण्यास मोठी मदत होऊ शकते. आता मात्र उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कोणकोणता योगाभ्यास करावा व कोणता करू नये हे जाणून घेणं पण खूप महत्त्वाचं असतं. तर आता सुरुवातीला आपण बघूया की योगाचा रक्तदाबावर काय परिणाम होत असतो. आता योगामध्ये युजली आपण आसने, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि विश्रांती या तंत्राचा समावेश असतो. आता नियमित योगाभ्यासामुळे काय होते, तर मानसिक तणाव कमी होतो, चिंता कमी होते, हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढत असते आणि त्यामुळे मग रक्तदाब कमी होण्यास मदत होत असते. विशेषतः संथ गतीने केलेली आसने, श्वसनक्रिया आणि ध्यान यांचा अधिक फायदा दिसून येतो. आता यात नेमकं काय करायला हवे, तर सगळ्यात सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे काय की सौम्य किंवा हळूवार आणि संथ असा योगाभ्यास केला पाहिजे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी शरीरावर ताण न आणणारी आणि शांतपणे करता येणारी आसने निवडावी. आता ही आसने कुठल्या प्रकारची आहेत, तर त्याच्यात ताडासन, वृक्षासन, वज्रासन, बद्ध कोणासन ज्याला फुलपाखरू आसन म्हणतो आणि मार्जरी आसन म्हणजे कॅट काऊ स्ट्रेच असं म्हटलं जातं आणि आपल्या सगळ्यांना प्रिय असणारं शवासनही यात येते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यात प्राणायामाचा समावेश करायला हवा. योग्य पद्धतीने केलेला प्राणायाम हा रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात. आता कुठले कुठले प्राणायाम करू शकतात, दीर्घ श्वसन करणं, नाडीशुद्धी प्राणायाम जो सगळ्यात जास्त केला जातो तो अनुलोम विलोम प्राणायाम म्हटलं जातं आणि भ्रामरी प्राणायाम यांनी खूप फायदा होत असतो. श्वास संथ, सहज आणि नैसर्गिक असायला हवा. तिसरं महत्त्वाचं पार्ट म्हणजे ध्यान आणि विश्रांती तंत्रात ध्यानधारणा आणि विश्रांती तंत्राचा सराव करायला हवा. ध्यानामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होते. आता यामध्ये ध्यान करणं, योग निद्रा करणं, शवासन करणं आणि माइंडफुलनेस मेडिटेशन याचा समावेश असतो. आता तुम्ही म्हणाल योगा हा युजफुल आहे ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी, तर त्याच्यात नियमितता पण असायला हवी. आठवड्यातील 4-5 दिवस तरी 20 ते 30 मिनटं योगाभ्यास करणे अधिक फायदेशीर ठरते. याबरोबर रक्तदाबाची नियमित तपासणी करणं गरजेचं होतं. योगाचा फायदा जरी होत असला तरी डॉक्टरांनी दिलेली औषधे ही स्वतःहून बंद करू नये. नियमित रक्तदाब, ब्लड प्रेशर तपासणी आवश्यक असते. आता काय टाळलं पाहिजे, हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी योगाभ्यासात काय टाळलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्वास अधिक काळ रोखून ठेवू नये. श्वास दीर्घकाळ रोखून ठेवण्याने रक्तदाब तात्पुरत्या स्वरूपात वाढतो आणि त्यामुळे दुष्परिणाम होत असतात. तर यामध्ये कुंभक जे करतो आपण त्याचा दीर्घ सराव म्हणजे खूप वेळ श्वास रोखून धरणं टाळला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा जोराने श्वास रोखणं किंवा घेणं हे टाळलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उलटी आसनं, डोकं खाली पाय वर, हे सावधगिरीने केली पाहिजे.
यात होतं काय, डोकं खाली असल्यामुळे डोक्याकडे प्रवाह अधिक प्रमाणात वाढतो अशी आसनं, आणि त्यामुळे मग मेंदूतल्या रक्तवाहिन्यांवर ताण पडून आपल्या मेंदूला आणि पर्यायाने शरीराला इजा होऊ शकते. तर रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारची आसनं करायला नको. आता ही कुठली आसनं असतात, यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शीर्षासन, किंग ऑफ आसना, नंतर सर्वांगासन असतं आणि हस्तासन आहे, ज्याला हँडस्टँड म्हणतात. विपरीत करणीचाही त्यात भाग येतो. तो अशी आसनं करायचीच असेल तर ती केवळ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केली पाहिजे. आणि जोरजोराने किंवा जोरकस प्राणायाम टाळले पाहिजे. काही प्राणायामामुळे रक्तदाब तात्पुरत्या स्वरूपात वाढतो. सो यात हे कुठल्या प्रकारचे प्राणायाम असतात किंवा सावधगिरी आपण कशात बाळगली पाहिजे, तर कपालभाती करायला नको. भस्त्रिका करताना आपण काळजी घेतली पाहिजे. अतिजलद श्वसनक्रिया करताना आपण काळजी घेतली पाहिजे. अति तेथे माती असं म्हटलं जातं. यातही अतिश्रम करू नये. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग ही स्पर्धा नसून आरोग्याचा मार्ग आहे. शरीराच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण देऊन करू नये. आणि आता कधी योगाभ्यास थांबवला पाहिजे, काही लक्षणं असताना आपण हा योगाभ्यास किंवा सराव थांबवायला हवा. जसं जर चक्कर येत असतील, छाती दुखत असेल, धाप लागत असेल, हृदयाचे ठोके वाढत असतील किंवा खूप डोकेदुखी होत असेल तर योगाभ्यास थांबवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचानक ज्या हालचाली होतात योगाभ्यास करताना त्या टाळल्या पाहिजे. जसं झोपलेल्या अवस्थेतून किंवा बसलेल्या अवस्थेतून अचानक उभं राहिलं तर चक्कर येतात. याचं एक कारण म्हणजे काय, ब्लड प्रेशर कमी होत असतं. आता अशी कुठल्या रुग्णांनी, व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे. ब्लड प्रेशर जर खूप जास्त असेल, अनियंत्रित उच्च रक्तदाब असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांनी सल्ला घेतला पाहिजे. ज्यांना पॅरालिसिस, स्ट्रोक झालेला आहे अशांनी काळजी घेतली पाहिजे. ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत, ग्लॉकोमासारखे, ज्यात प्रेशर वाढतं डोळ्यातलं, अशा लोकांनी डॉक्टरांचा आधी सल्ला घेणं गरजेचं होतं. सो योग हा उच्च रक्तदाबावरील औषधोपचारांचा पर्याय जरी नसला तरी हा अत्यंत प्रभावी असा पूरक उपाय आहे. सौम्य आसने, संथ प्राणायाम, धारणा, ध्यान आणि विश्रांती यांचा नियमित सराव केल्यास रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास आणि जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदत होत असते. तर एक साधा मंत्र लक्षात ठेवा. उच्च रक्तदाबामध्ये योग करताना वेगापेक्षा शांतता आणि तीव्रतेपेक्षा संतुलन अधिक महत्त्वाचं आहे. सो आपल्या सगळ्यांना या योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. योग करा आणि निरोगी राहा. घर में योग, घर घर में योग, हर घर में योग. धन्यवाद.